हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज मी संकष्टी चतुर्थीची देवपूजा करणार आहे. आपल्या गणपती बाप्पाला अभिषेक पण घालायचा आहे. आज 15 दिवस झाले काय देवपूजा केलेली नाही आहे. तर भरपूर असे खराब झाला आहे देवारा देवघर. तर आपण सगळं स्वच्छ करणार आहोत, देवपूजा करणार आहोत. तर देवपूजेसाठी भरपूर फुलं निघालेत आपल्या गार्डनमध्ये. कृष्ण कमळ, गलांड्याचे गुलाब आणि हे छोटे छोटे बटन गुलाब. आणि गुरुवार पण तर स्वामींना पण अभिषेक करू आणि गणपती बाप्पाला पण तर देव वगैरे क्लीन करून घेतात. तर पितांबरी स्वीट घालते हे बिया पावडर मी क्लीन केले का देव खराब होतात, त्याच्यामुळे मी आपले पितांबरी स्वीट घालते आणि पितांबरी पटकन निघतात पण. आणि बिया पावडरने काय माहीत नाही, पण मी आज देव देवाला गेली ना तर दुसऱ्या दिवशी लगेच देव पूर्ण काळे होतात. तसं पितांबरी कसं करत आणि काय पण नाही भरपूर दिवस असे काढ धरून देवाला काहीच होत नाही. आणि 15 दिवसानंतर मग करते मी देवपूजा, कारण सारखं देव घातली त्यामुळे त्यांचे शरीर वगैरे पण खराब होतात आणि आपली टाक पाच होतात सगळं. तरी पण मी पूर्ण पाण्यामध्ये भिजवत नाही बरं का. असं ओलं कापड करूनच पुसून घ्यायचं घातल्यानंतर. नंतर जास्त पाण्याने पण आपले देव खराब होतात. तर असं कापड ओलं करूनच पुसून घ्यायचं आणि नंतर कोरड्या कापडाने पण एकदा पुसून घ्यायचे. असेल तर मला गुरुवारचा पण उपवास असतो बरं का. कंटिन्यू असेल आपले गुरुवार स्वामीचे. आणि चतुर्थी पण धरली आहे. माझी इच्छा होती अशी म्हणजे गणपती बाप्पाला बोलून दाखवली होती आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली आहे. तर म्हटलं होतं मी ते नाही का 11 चतुर्थ्यामध्ये करेल म्हणून मोदक फक्त मोदकावर सोडायचं का. तर आजपासून मी सुरुवात करते. तर आज आपली पहिली चतुर्थी आहे. पहिले करत होते मी, पण ही माझी इच्छापूर्तीचा म्हणजे नाही का असं नवस थोडक्यात. तर तो नवस पूर्ण झालेला आहे. त्याच्यामुळे मला म्हणजे आजपासून मी सुरू करते बरं का. तर काही निरंकार धरतात आणि काही जण फळं वगैरे खाऊन पण धरतात. तर मी आपण आपले निरंकार नाही पकडणार, फक्त फळं वगैरे घेऊन करणार आहे. तर फक्त संध्याकाळी 11 मोदक करायचे आणि त्याच्या म्हटलं मिठाचा करायचा. आणि तो मिठाचा मोदक आपल्याला पहिला जरी लागला तरी पण आपण तो हात धुवायचा. म्हणजे झालं आपलं जेवण. तरी कोणाकोणाची श्रद्धा आहे अगोदर स्वामींना अभिषेक घालून घेणार आहोत. तर मी हे एकत्रच केलं आहे. दही, थोडंसं मध आणि थोडंसं दूध घालून एकत्रच केलं आहे. तर चला आता आपण स्वामींना अभिषेक घालून घेऊया. आणि अभिषेक घालताना आपण 11 वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणूया. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. तर पुन्हा एकदा आपलं स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा स्वामींना अभिषेक घालणार आहोत. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. तर फुल अर्पण करूया स्वामींना. स्वामींना बाहेर ठेवून गोड्या कपड्याने स्वच्छ करून घेतलं. तर आता आपण गणपती बाप्पाला अभिषेक घालून घालूया आणि 11 वेळा ओम गण गणपती नमः म्हणूया. ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः, ओम
ओम गण गणपते नमः 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 बस पाणी घालून घेऊया ओम गण गणपते नमः 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 तर बाप्पांना आपण फुलार्पण करूया तर गणपती बाप्पा आता कोरड्या कपड्याने स्वच्छ करून घेऊया आणि आता देवांची मांडणी करून घेऊया तर देवार आपला स्वच्छ झालेला आहे आता एकदम नुसतं देवार स्वच्छ केला तरी फ्रेश वाटतंय आता कलश राहिला स्वच्छ करायचा तर आता कलश स्वच्छ करून घेऊया तर कशी वाटली माझी देवपूजा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ